शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये येणारा हा व्हायरस सर्व शोषण करणाऱ्या ज्या किडे आहेत त्यामध्ये पांढरी माशी असेल, फुलकिडे असेल, तुडतुडे असतील, थ्रिप्स असेल, सर्वच रस शोषण करणाऱ्या किडे असेल, त्यामुळे आपल्या पिकात व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. तो व्हायरस आल्यानंतर आपल्या पिकाचे किंवा उत्पन्नात खूप मोठी घट आपल्याला पाहावयास मिळते. कारण व्हायरस आलेली रोपे जी झाडे आहेत ते उपटून टाकल्याशिवाय पर्याय आपल्याला नसतो. तर आज आपण या रस शोषण करणाऱ्या ज्या किडे आहेत त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी असिटामाप्रिड या कीटकनाशकाविषयी संपूर्णपणे माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपला चॅनल आणखीन ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर आज आपण टाटामानिक या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल, मोड ऑफ ॲक्शन असेल, फायदा असेल, प्रमाण असेल, त्याचबरोबर हे कोणकोणत्या पिकांवरती कोणकोणत्या कीटकांना कंट्रोल करते किंवा ज्या रसशोषक किडे आहेत त्यांना कंट्रोल करते याची संपूर्णपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर बघू. टाटामानिकमध्ये असिटामाप्रिड हे 20% जे की SP फॉर्म्युलेशन म्हणजेच सॉल्युबल पावडर फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळते. तर असिटामाप्रिड ह्या घटक असणारे जे कीटकनाशक आहेत ते मार्केटमध्ये अनेक कंपन्यांकडून आपल्याला मिळते. आता आपण पाहावयास गेलं तर आपला व्हिडिओ खूप वाढेल, परंतु मार्केटमधून ते बघू शकता. तरी मित्रांनो, आता मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर हे एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड आहे. सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड असल्यामुळे ते पिकामध्ये राहून येणाऱ्या कीटकांना प्रतिबंध करण्याचं काम चांगल्या प्रकारे आपल्याला करताना दिसून येते. म्हणजेच हे प्रिव्हेंटिव्ह त्याचबरोबर क्युरेटिव्ह चांगल्या प्रकारे ॲक्शन दाखवतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये स्टमक ॲक्शन आहे. स्टमक ॲक्शन असल्यामुळे आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती राहिल्यानंतर ते कीटकांच्या तोंडावाटे किंवा श्वासनावाटे त्यांच्या पोटामध्ये जाऊन पोटामधील जी नर्वस सिस्टम आहे त्याला डॅमेज करण्याचं काम हे असिटामाप्रिड करते. डॅमेज केल्यानंतर काही वेळातच कीटक मेले जातात. त्याचबरोबर यामध्ये चांगल्या प्रकारे ट्रान्सलेमिनल ॲक्शनसुद्धा आहे. ट्रान्सलेमिनल ॲक्शन असल्यामुळे आपण स्प्रे केल्यानंतर पानाच्या आरपार जाण्याचं हे चांगल्या प्रकारे काम करतं, जेणेकरून ज्या रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत ते पानाच्या आपल्या पाठीमागे असतात, आपल्याला ते दिसतात पानाच्या पाठीमागे. ट्रान्सलेमिनल ॲक्शनमुळे औषध वरती स्प्रे केल्यानंतर पाठीमागे गेल्यामुळे आपणाला ते कीटक जागेवरती मेलेले पाहावयास मिळतात. याचाही फायदा आपणाला चांगल्या प्रकारे होतो. फायद्याची दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये ओव्हिसाइड ॲक्शनसुद्धा आहे. म्हणजेच काय तर कीटकांबरोबर हे अंड्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे असिटामाप्रिड मारण्याचं काम करतं. म्हणजेच अंडे असतील किंवा पिल्ले असतील किंवा प्रौढ अवस्थेतील कीटक असतील यांना सर्वच अवस्थेत मारण्याचं काम असिटामाप्रिड चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते. त्याचा फायदा आपल्याला होतो. पिकांचा जर विचार केला तर मका, सोयाबीन, डाळिंब, उडीद, मूग, गहू, हरभरा असेल, ऊस असेल, कारले, काकडी, दोडका, द्राक्ष, सर्वच पिकांवरती, फळभाज्यावर्गीय असेल, पालेभाज्यावर्गीय असेल, लिंबूवर्गीय असेल, सर्वच पिकांवरती आपण असिटामाप्रिड हे याचा स्प्रे घेऊ शकतो, जेणेकरून रस शोषण किडी ज्या आपल्या पिकात असतात त्यावरती आपल्याला चांगला कंट्रोल मिळेल. आता कोणकोणत्या किडींवरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करून देते. रस शोषण करणाऱ्या सर्वच किडीवरती आपल्याला याचे नियंत्रण पाहावयास मिळते. त्या थोडक्यात आपण पाहण्याचा बरोबर प्रयत्न करूया. फुलकिडे असेल याच्यामुळे सुद्धा आपल्याला परिणाम आपल्या पिकात जाणवतो. त्याचबरोबर तुडतुडे असतील, त्याचबरोबर महत्त्वाची म्हणजेच पांढरी माशी, या तिन्ही किडीमुळे व्हायरसचे ग्रहण करून त्यांना वहन करण्याचे काम हे करतात. त्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते. त्याचबरोबर जे लीप मायनर असतात त्याच्यावरती सुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहावयास मिळतो. त्याचबरोबर चिकट जे किडे असतात त्याच्यावरती सुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे ॲपिड ज्याला म्हणतो आपण त्यावरती कंट्रोल मिळते. त्याचबरोबर लीफ हॉपर असेल त्याच्यावरती सुद्धा असिटामाप्रिड चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून. शेतकरी मित्रांनो, आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ज्या रस शोषणाऱ्या किडी आहेत सर्वच किडी, त्यामध्ये माव असेल, तुडतुडे असतील, फुलकिडे असेल, पांढरी माशी असेल, सर्वच प्रकारच्या किडींवरती आपल्याला असिटामाप्रिड चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल करताना पाहावयास मिळते. त्याचा आपल्याला फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर आपण यामध्ये कोणतेही कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल, त्याचबरोबर टॉनिक असेल, यामध्ये आपण वापरू शकतो किंवा त्याचा कॉम्बिनेशन करून स्प्रे घेऊ शकतो. आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते योग्य ते कॉम्बिनेशन घेऊ शकता.
त्याचबरोबर याची रेन फास्टनेसचा जर विचार केला तर याची रेन फास्टनेस 1.5 तासापासून ते 2 तासापर्यंत आहे. जर स्प्रे केल्यानंतर पाऊस 1.5 तासानंतर किंवा 2 तासानंतर जर आला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात. त्याचबरोबर याची ड्युरेशन ऑफ इफेक्टचा जर विचार केला तर याचं ड्युरेशन ऑफ इफेक्ट म्हणलं तर 7 ते 10 दिवसापर्यंत आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला मिळतो. त्याचबरोबर प्रमाणाचा जर विचार केला तर 200 लिटरला आपण हे 100 ग्रॅमपर्यंत वापरू शकतो. त्याबरोबर आपण योग्य ते शिफारस सल्ल्यानुसार तुम्ही ते योग्य ते प्रमाण घेऊन स्प्रे घ्या. आता कोणत्या स्टेजला वापरू शकतो तर टाटा मानिक म्हणजेच ॲसेटामाप्रिड आपण कोणत्याही पिकाच्या स्टेजवरती छोट्या असो मोठ्या कोणत्याही स्टेजला आपण याचा स्प्रे घेऊ शकतो. त्याचा आपल्याला फायदा होतो. तर किमतीचा जर विचार केला तर टाटा मानिक हे आपल्याला 100 ग्रॅम जवळपास 150 ते 200 रुपयाच्या आसपास आपल्याला मिळते. मार्केटनुसार त्या किमती कमी जास्त होतात, हे फक्त अंदाजानुसार तुम्हाला सांगत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जे प्रॅक्टिकल नॉलेज घेतो आता हे आपण टाटा मानिकचा स्प्रे घेणार आहोत. म्हणजे जे आपण जे प्रॅक्टिकल नॉलेज घेतो तेच आपण या व्हिडिओद्वारे आपणाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपण त्याचा अगोदर प्रॅक्टिकल ज्ञान घेऊन तेच शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा थोडक्यात प्रयत्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टाटा मानिकमधील ॲसेटामाप्रिड 20% जे की SP फॉर्म्युलेशनमध्ये येते ह्याचाही माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास आपला व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.